नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्यासाठी मी प्रकाश पाटील परत एकदा घेऊन आलो आहे भाऊज व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये एक नवीन ब्लॉग. ह्या ब्लॉगमध्ये आपण थोडंसं वेगळं माझ्या कामाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. का मी जे डेंटल लॅब असते त्यामध्ये माझं जे मेन काम असतं, माझा जे जॉब आहे त्या जॉबविषयी मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन शेअर करतो. तुम्ही जर एखाद्याचं दात वगैरे जर मिसिंग असेल तर तुम्ही डॉक्टरकडे डेंटल क्लिनिकमध्ये जर गेलं तर ते तुम्हाला खूप टाईम सजेस्ट करतात, वेगवेगळ्या प्रकारचे दात दाखवतात, मेटल, सिरॅमिक आणि झिरकोनिया वगैरे, इम्प्लांट वगैरे. तर ते सगळे जे क्राऊन असतात ते कसे बनतात, ते बनवण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस मी आज तुम्हाला दाखवणार आहे, ते पण एकदम लाईव्ह. तर बघा मित्रांनो, आता माझ्यासमोर एक ही जी कास्ट आहे माझ्या हातामध्ये, ही कास्ट एक पेशंटचं माप आहे. ही कास्ट, आता हे कास्टवर बघा, ह्या दोन ठिकाणी दात इथं मला बनवायचे आहे आणि त्याच्यानंतर हे पेशंटला आपण प्रोसेस करून, लॅब प्रोसेस करून पेशंटला आपण देणार आहे. आता ही बनवण्याची पद्धत म्हणजे काय, हा व्हॅक्स आहे आणि ही स्टोनची कास्ट असते, यामध्ये ते माप येते, इम्प्रेशन वगैरे. यामध्ये काय असतं, जी व्हॅक्स असतो हा व्हॅक्स अशा प्रकारे आपल्याला थोडासा बिल्डअप करायचा असतो. हे बघा, मी एकदम सॉफ्ट प्रकारे ही जी आपली गॅस फ्लेम आहे यावर थोडंसं गरम करून, हा माझ्या हातामध्ये, याला ड्रॉपर म्हणतात, आणि हा व्हॅक्स ड्रॉपरच्या साह्याने असा थोडा थोडा ॲड केला जातो. आणि ॲड करत असताना आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, म्हणजे खाली फक्त ॲड नाही करायचा, ॲड करत असताना जो क्राऊन आहे, तुम्ही कुठल्या नंबरचा क्राऊन बनवतात, जसं अँटेरियर, पोस्टेरियर, लॅटरल, सेंट्रल, हे सगळे जे क्राऊन आहे, मोलर आहे, प्रत्येकाचा एक विशिष्ट असा शेप असतो. हा शेप आपल्याला काय करायचा आहे, त्याची जी डिझाईन आहे ती आपल्याला व्हॅक्स ॲड करत असताना पण याच्यामध्ये काय करायची, ती बनवायची आहे अशा प्रकारे. आता हे जे दोन्ही पण क्राऊन आहे, हे दोन्ही पण सेपरेट क्राऊन होणार आहे मित्रांनो. ॲक्च्युअल भाऊज व्लॉग हा माझा एक डेली जो मी ॲक्टिव्हिटी करतो त्या डेली ॲक्टिव्हिटी बेसवर हा चॅनल आहे. आणि आपला जो मेन दुसरा एक चॅनल आहे भटकवाट, हा चॅनल आता ऑलमोस्ट आपला मॉनिटराईज झालेला आहे. त्याच्यामुळं तो चॅनल पण बघा, त्यावर पण मी जे जंगल एक्सप्लोरिंग वगैरे करतो तर त्याचे व्हिडिओ मी त्याच्यावर टाकत असतो. आणि त्याचप्रमाणे आपलं इंस्टाला पण पेज आहे प्रकाश पाटील. आणि एक आता एक नवीन, मी जबलपूरमध्ये राहतो ना, तर जबलपूरमध्ये एक नवीन पेज मी स्टार्ट केलं आहे, डुमना वाईल्ड लाईफ म्हणून. तर इथं काय आहे, खूप मस्तपैकी ॲनिमल, बर्ड्स वगैरे, त्याच्यानंतर खूप प्रकारची इथं इन्सेक्ट, जी छोटे छोटे किडे वगैरे असतात ना, ते खूप छान प्रकारे इथं वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल एकदम बघायला भेटतात. त्याला थोडंसं मी इन्स्पायर झालो आणि त्याच्यामुळे म्हटलं की चला एक इंस्टाला एक पेजेस बनवून टाकू. तर त्याचं ते पण पेज एकदा बघा तुम्ही, तुम्हाला जर आवडलं तर नक्की फॉलो करा. यूट्यूबवर सक्सेस होणं एवढं सोपं नाही मित्रांनो, कारण की मी जवळपास माझा जो मेन चॅनल होता भटकवाट, हा मी मागच्या 3 ते 4 वर्षापासून यावर काम करतो आहे मित्रांनो. पण ह्या 3-4 वर्षामध्ये मला जो एक्सपिरियन्स आला की आपण व्हिडिओ बनवायला मी कमी नाही केली, मी खूप व्हिडिओ टाकले त्यावर, पण मला व्ह्यूज त्यापैकी मला भेटत नव्हत्या. त्याच्यानंतर आता यूट्यूबने काय केलं आहे, जे शॉर्ट व्हिडिओ आहे त्या शॉर्ट व्हिडिओवर थोडेसे व्हायरल करून त्यावर यूट्यूब हे देतं आहे, आपल्याला व्ह्यूज वगैरे देतं आहे, सबस्क्रायबर देतं आहे. पण मला असं वाटतं की ते जे व्ह्यू आणि ते जे सबस्क्रायबर आहे ते एवढे पण हे नाही, म्हणजे ते एवढे कामाचे नाही. का की तुम्ही जे मोठे ब्लॉग बनवतात ना, ते ब्लॉगवर जे सबस्क्रायबर भेटतात आणि त्यावर जो वॉच टाईम आणि त्यावर जो मतलब चॅनल जो ग्रोथ होतो ना, तो एकदम ऑर्गॅनिक आणि एकदम चांगला पण होतो, कारण की तो रिस्पॉन्स आपल्याला शेवटपर्यंत राहतो. तसं जे शॉर्ट व्हिडिओ त्यावर जे सबस्क्रायबर भेटले ना, ते आपल्या एवढं काही कामाचे नाही, ते फक्त तुमचे नंबर पडू शकतात. बाकी ते तुमच्या चॅनलवर कधी कुठली पण ॲक्टिव्हिटी करू शकत नाही, ना कमेंट करू शकतात ना काही, हे की नाही. कारण की कमेंट वगैरे सगळ्या गोष्टी जर आल्या, लाईक आलं, कमेंट आलं, तर काय होतं की चॅनलची ग्रोथ समजते, एंगेजमेंट वाढते, हे सगळ्या गोष्टी असतात. आणि तुमचं कंटेंट पण डिपेंड करतं की तुम्ही जे कंटेंटवर ब्लॉग बनवताय
की कुठल्या प्रकारचं कंटेंट आहे. आता मला तर थोडंसं जंगल वगैरे फिरण्यासाठी आवडतं आहे थोडंसं, आणि आपण बाहेर स्टेटमध्ये राहतो तर बाहेर स्टेटचं जे व्हिलेज कल्चर आहे, तिथलं जे लोकांचं राहणीमान आहे, त्या राहणीमानावर पण आपण ब्लॉग बनवण्याचा आता यानंतर प्रयत्न आहे. आपण प्रत्येक व्हिलेजमध्ये आपली इथं ओळख तर आहेच, तर व्हिलेजमध्ये जाऊन ते लोक कसं आपल्या पद्धतीने मतलब जे रेसिपी आहे त्यांच्यावाली, त्यांच्या अलग अलग थोडी मसाले, त्यांचे देसी मसाले पण असतात, टेस्ट पण एकदम अलग आहे. तर यावर पण आपण ब्लॉगचं थोडंसं केंद्र आपण जरा करण्याचा प्रयत्न करतो आहे. भाऊज व्लॉगमध्ये मराठीमध्ये ब्लॉग येणार यानंतर, आणि हे सगळे ब्लॉग आपण आउट ऑफ स्टेट मतलब आउट ऑफ महाराष्ट्र आपण त्याची जी व्हिडिओग्राफी करणार आहे. त्याच्यामुळं भाऊज व्लॉग हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे यावर तुम्हाला खूप छान प्रकारे बघायला भेटतील. बघा आता या प्रकारे मी ही कास्ट बनवली. आता हा जो वॅक्स आहे आणि ही जे ड्रॉपर आहे, ह्या ड्रॉपरच्या साह्याने ही जी फ्लेम आहे, फ्लेमवर ते गरम करायचं, म्हणजे वॅक्स इथं गरम करायचं, यावर ॲड करायचं आणि यावर थोडं थोडं ॲड करीत राहायचं. अशा प्रकारे क्राऊनचा शेप द्यायचा. ठीक आहे. तर मित्रांनो, भाऊज व्लॉग या जो यूट्यूब चॅनल आहे आपला, याला थोडंसं मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. थोडंसं सपोर्ट करा आणि चॅनलला ग्रो करण्यासाठी मदत करा, लाईक करा, शेअर करा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर कमेंट जरूर करून मला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. या व्हिडिओमध्ये अजून मला काही चेंजेस करावे असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, मी तो नक्की बदल करेन. कारण की यूट्यूबवर सक्सेस होण्यासाठी आपले जे प्रेक्षक आहे त्यांना काय हवं आहे त्यानुसारच आपण व्हिडिओ बनवू शकतो आणि सक्सेस होऊ शकतो. त्यामुळं एकदा मला नक्की कमेंट करून सांगा की आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय काय चेंजेस करू शकतो किंवा बदल तुम्हाला हवे, मी ते नक्की बदल करेन. चला, जय हिंद दोस्तों.